सोनी करावे हनुमान की जय।
सत्य सात खरे नाम विठोबा नाम विठोबा खरे नाम विठोबा सत्य सात खरे नाम विठोबा नाम विठोबा खरे नाम विठोबा सत्य सात खरे नाम विठोबा नाम विठोबा खरे नाम विठोबा सत्य सात खरे नाम विठोबा नाम विठोबा Thank you.
गोपा ए गोपा हे बॉक्सचं आवाज दे बेटा बॉक्सचा थोडे आवाज द्या एम्प्लिफायरचा आवाज दे ना शब्द कळले पाहिजे थोडं जरा फक्त बॉक्सचा सत्य सात खरे नाम विठोबाचे बरे येणे सुटते बंधने उभय लोके कीर्ती जेणे बावजाचे गाठी त्या शिला भोवतावती येणे सुटते बंधने उभय लोके कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा चिंकुदाने कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे पांडुरंग करू
जो या साधनाचा अंगीकार्य आहे तो भक्त, त्या भक्ताचं नेमकं स्वरूप कसं आहे आणि त्या भक्ताचा नेमका अधिकार काय, तो अधिकारही सांगतात. म्हणजे अभंगाकडे जर पाहिलं तर महाराजांनी सविस्तर प्रत्येक पायरीची चर्चा केली. म्हणजे नामाच्या स्वरूपापासून ते नाम स्वीकारणाऱ्या भक्ताच्या स्वरूपापर्यंत तुकोबारायांनी प्रत्येक गोष्टीची चर्चा या अभंगातून केलेली आहे. मग प्रत्येक गोष्टीची चर्चा का, याचा विस्तार थोडा आपण पुढे सध्या भगवंताच्या प्राप्तीपैकी तुम्हाला आम्हाला वेळोवेळा भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता या भक्ती मार्गाचा अंगीकार करण्याचा उपदेश केलेला आहे. संत महात्म्यांनी उपदेश का करा, अनेक कारण आहेत, पण त्यातली मोजकी कारण जर जाणून घ्यायची झाली तर अन्य साधनं आहेत, नाही अशातली वाटत नाही. पण गंमत असे भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता आम्ही जर निघालो आणि अन्य साधनाचा अंगीकार केला तर अन्य साधनामध्ये त्या साधनांचा स्वीकार केल्यामुळे भगवंताची प्राप्ती आम्हाला होऊ शकत नाही. त्याचं महत्वाचं कारण भगवंत प्राप्त होणार नाही. जे बाधक भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता आहे त्या बाधकाची किंवा विषयाची प्राप्ती अगोदर होते, त्यामुळे भगवंत आम्हाला प्राप्त होणार नाही. कोणतंही साधन तुम्ही डोळ्यासमोर त्या साधनाचा आम्ही अंगीकार केला जाऊ लागलो. भगवंत Oh,
संत महात्म्यांनी तुम्हाला साधनाची चर्चा करत असताना साधन हे सांगितलं. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता ते साधन आहे. पण त्या मार्गातून जात असताना नेमके अडचण काय, महाराजांनी त्याचीही चर्चा केली. यज्ञ यागाने गेलं स्वर्गभोग आडवे येणार. आम्ही जर तप करू लागलो तर नाम आणि क्रोध आम्ही जळणारच. ज्ञानानं जर भगवान परमात्म्याकडे जायला गेलो तर अभिमान आम्हाला सोडणार नाही. पित्ताटन करायला गेलो तर अहंकार आम्हाला प्राप्त होतो. आणि कितीही आपण झटकारायचा प्रयत्न केला तरी हे विकार या साधनाने जडल्याशिवाय राहणार नाही. अहो सामान्य गोष्ट बघा, तुम्हाला 2 चाली यायला लागल्या तर अभिमान आल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराच्या भाषेमध्ये मी एक जाणता ऐशी वाटत असे चित्ता माझ्यापेक्षा जाणकार कुणी का. ही साधनाची असणारी जोडच. या साधनाने गेल्यानंतर आम्हाला या विकाराची प्राप्ती होणारच. काही जर असं होते तर जरी यज्ञ करू लागलो स्वर्गभोग आडवे आले तरी आम्ही स्वर्गाचा किंवा त्या भोगाचा स्वीकार करणार नाही. तर करू लागलो काम करू जवळ येऊन देणार. पण असं होत त्याच कारण आहे विषय समोर असला आणि विषय समोर नसताना आपल्या समोर विषय नाही तेव्हा त्याचा त्यागाच्या गोष्टी आपण करू शकतो. विषय तो समोर नाही तेव्हा त्याग आम्ही करू, त्याला सोडून देऊ, त्या त्यागाच्या गोष्टी जमतात. जेव्हा विषय समोर असतो तेव्हा मात्र सहजासहजी त्याग आम्हाला जमत नाही. सहजासहजी म्हणण्यापेक्षा जमतच नाही. मी साधं उदाहरण देतो. एखादा मोठा वारकरी साधारण 2 वर्ष फक्त झाले असावे, महिन्याची वारी करू नेमका पंढरपूरला येण्यासाठी दशमीला निघाला. गाडी होती, वाहनावर वरती बांधली, सगळं सामान घेतलं. आता तो थोडं जुना काळाचं सांगतो, आत्ताच्या काळाचं नाही. आता वारी आमची 1 दिवसाची झाली, 3 दिवसाची. एकादशीला दुपारी पंढरपूर, संध्याकाळी कीर्तन झाले की आपापल्या घरी. दशमी तुम्हीच करा, द्वादशी तुम्हीच करा. जुना निघा. आणि तेवढ्या जात असताना गाडी सुरू करणार तेवढ्यात सासरे बाबाचा फोन आला. अरे कुठे निघाला जावं बापू? त्याने सांगितलं वारीला जावं. तो म्हटला जाऊ बापू जाऊ नका का. माझ्या अंतःकरणापासून मागच्यापासून काही वर्षापासून चाललं होतं. आजच्या दिवशी तुम्ही जर आला तर मी ठरवलं होतं तुम्हाला 5 तोळ्याची अंगठी देईल. जर आला माझ्या लेकीला घेऊन तर 5 तोळ्याची अंगठी लगेच तुम्हाला देतो. माझ्या अंतःकरणात इच्छा होती. जर गेला तर मात्र पुन्हा विलंब होतो. आता मला सांगा आपण काय निवडू? सासरेबाचं घर का वारी? सहजासहजी त्या शक्य नाही. विषय समोर नाही. अंगठी मिळणारे नसते. त्या मिळणारे नुसतं आश्वासनावर जर आपण परमार्थ सोडत असतो तर स्वर्गभोग समोर आणि स्वर्गभोग समोर असताना त्याचा त्याग आम्ही करू ही भाषा सहजासहजी जळणारी नाही. विषय आता त्या होत नाही. म्हणून संत महात्म्यांनी भक्ती मार्ग सांगितला का भक्ती मार्गात विषय आडवे येत नाही. भगवान परमात्म्याची प्राप्ती हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण असं अन्य साधन जे आहे ते अन्य साधन या युगामध्ये करणं शक्य नाही. हे अन्य साधन आता उपलब्ध नाही. थोडक्यात सोप्या भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं, आपले मागचे जे वडीलधारी माणसं असतील ते आपल्याला नेहमी सांगताना आढळतं. आपल्या गावातून माझ्या घरापासून आपल्या घरापासून मंदिराकडे जायला एक सोपा रस्ता होता. 5 मिनिटात मंदिराकडे जाता येतं.
कमी कमी साधना ते होत गेल्यामुळं कलियुगामध्ये ती साधना घडेल अशी व्यवस्था नाही. कधी न घडे साधन घडणार नाही. का घडणार नाही? या साधनांचा अंगीकार तेव्हाच करू शकतो किंवा भगवंताची प्राप्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आम्ही उचित विधानांचं पालन करू. हे सगळे मार्ग हे विधियुक्त, त्याच्यासाठी विधी आहे. मग या कलियुगामध्ये ते विधी आम्हाचं पालन होईल किंवा विधीच्या आम्हाला माहिती आहे अशी व्यवस्था नाही. म्हणून खूप बरं पुढे जाणीवपूर्वक तुम्हाला सावध करतात, हे साधन घडणार नाही. आणि हे साधन कळणारही न कळे न घडे. काय खूप बरेच न कळ, एकतर कळणार आणि जरी कळलं तरी घडणार नाही. म्हणून भक्तिपंत भगवान करणार त्याच्या प्राप्ती करतात. अन्य साधनाकडे न जाता फक्त भक्ती मार्गाचा अवलंब करा. तो भगवान परमात्मा कोणतीही अडचण न येता प्राप्त होईल. म्हणून संत महात्म्यांनी तुम्हाला सिद्धार्थ साधन सांगत असताना सगळ्यात पहिलं भक्ती मार्गालाच जायला सांगितलं. अनेक कारणे, दोन कारण आपण पाहिली. आणि मग भक्ती मार्गाला जात असताना खूप हा भक्ती मार्ग कसा, भगवंताचं नाम नेमकं कसं, त्याची व्याख्याता कशी किंवा त्याचा अर्थ कसा, हे तुम्हाला मला सविस्तर खूप का ज्या मार्गाचा आपण अवलंब करू त्या मार्गाबद्दल सखोल माहिती असणं आवश्यक आहे. मग तो मार्ग कसा, नाम मार्गाचा नेमका अर्थ काय किंवा नाम मार्गाचं स्वरूप काय, खूप हे स्वरूप तुमच्या आमच्या समोर सत्य साच Oh
चार विशेष पहिल्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये तुकोबाराय 3 विशेषण वापरतात. सत्य 7 बरे आणि उत्तरार्धामध्ये पुन्हा बरे असे 4 विशेषण वापरतात. मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्दाची व्यवस्था आणि हे तिन्ही शब्द एकमेकांना समानार्थी शब्द म्हणजे सत्यला समानार्थी शब्द 7ला समानार्थी शब्द आपण लिहितो खरं, पण परमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा परमार्थिक सत्य या तिन्हीचाही अर्थ वेगवेगळा. एका अर्थाने हे 3 विशेषण वापरले गेले नाही. मग सत्य म्हणजे काय, 7 म्हणजे काय आणि खरं म्हणजे सत्याचा अर्थ स्वरूप दृष्ट्या 7चा अर्थ हा अर्थदृष्ट्या आणि खरेचा अर्थ हा फलदृष्ट्या. सत्य स्वरूप दृष्ट्या नाम हे सत्य. सत्य म्हणजे नेमकं काय, सत्य म्हणजे ज्याला नाश नाही त्याला म्हणा सत्य. आचार्यांनी सत्य या भाषेची व्याख्या अशी केली, सत्य नाम अविनाशी. अविनाशी म्हणजे ज्याला नाश नाही, जे संपत नाही त्याला म्हणा सत्य. आणि नाशाचा विचार करतात 3 प्रकारे नाश होतो. प्रत्येक त्रिभुवनातील प्रत्येक गोष्टीचा नाश आहे आणि 3 प्रकारे नाश होतो. काही वस्तू स्वतः नाश पावतात, काही परतः नाश आणि काही आश्रय आश्रित. स्वतः नाश म्हणजे त्याच्या नाशासाठी काहीही प्रयोजन करावं लागत नाही, आपोआप त्या वस्तू नाश पावतात. उदाहरणार्थ पाहायचं झालं, एखादं झाडावरचं फळ, ते फळ आपण विभक्त केलं झाडापासून, झाडापासून वेगळं झाल्याबरोबर ते आपोआप नाश पावतं. त्याच्यासाठी नाशासाठी काही व्यवस्था करावं लागत नाही. मग बुद्धिजन्य लोक म्हणते आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो. मग फ्रीज मध्ये ठेवल्यावर नाश पावणार नाही. फ्रीज मध्ये जरी ठेवलं तरी 2 महिन्याने का विना ते परत नाश पावणार का, स्वतः नाश आहे. बाकीचं सोडा आपल्याला देखील, मनुष्याला देखील स्वतः नाश आणि आपल्यालाही नाशासाठी काहीही करावं लागत नाही. शास्त्रानं चिंतन केले, क्षणोक्षणाला आपला नाश. क्षणोक्षणाला म्हणजे मागच्या क्षणाला आपण जसं दिसत होतो तसं पुढच्या क्षणाला दिसत नाही. बाकीचं सोडा 9 वाजता आपण जसे दिसत होतो तसं 10:30 वाजता दिसणार नाही. फक्त तो नाश आपल्याला कळत नाही एवढंच. मग घंटा अशा पुढे उभं राहिलं तरी तो नाश आपल्याला दिसत नाही. स्वतः नाश काही वस्तूंना करता म्हणजे दुसऱ्या वस्तूच्या संपर्कात ती वस्तू घडली किंवा नाश पावतो. कल्पना करा, एखादं मुडकं, त्या मुडक्याला नाश नाही, पण कुणीही त्रस्त व्यक्ती आला, खडा उचलला त्या मुडक्याला मार, पण त्या खड्यामुळे मोडकं भरलं त्याला नाश करता नाश. आणि आश्रय आश्रय शास्त्राने उदाहरण दिलं, एखाद्या भिंतीवर तुम्ही चित्र काढलं, भिंतीला नाश नाही, चित्रालाही नाश नाही, पण भिंतीत पाऊस पडला, भिंत फुगली, ती भिंत पडली. ती भिंत पडल्यामुळे चित्राचा नाश, आश्रय पडल्यामुळे अस्मिताचा नाश होतो. पण आश्रय आश्रय त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या 3 प्रकारे नाश पावणारी आहे. ज्ञानोबराय याच्यावर गोड चिंतन. ज्ञानोबराय सगळं इतिहास आपल्या समोर ठेवतात. या भूमंडळात 4 प्रकारे येता येईल. कुणी अंडजे, कुणी स्वेदबीजे, कुणी उद्बीजे. अंडज म्हणजे अंड्यापासून, स्वेदबीज म्हणजे आपण, उद्बीज म्हणजे बीजा वाटे येणार. हे झाड वगैरे आहे ते बीजा वाटे येणार. कोणत्याही माध्यमातून हे सगळे आटणारे
ज्ञानोबाईंनी गोड उदाहरण तुमच्या आमच्याकडे शरीराचे शरीराटे संपत्ती आटे आटे म्हणजे कमी कमी होत जाणार ज्याला आटण्या शरीर आटे संपत्ती आटे शंका येईल ज्ञानोबाईंनी त्रिभुवनातले एवढे उदाहरण असतात शरीर असतं तर संपत्तीचं उदाहरण काय त्याचं महत्वाचं काय संत महात्म्यांना आपल्या सकल स्वभावामध्ये आणि आपल्याला जेवढं आपल्या शरीरावर प्रेम आणि जेवढं आपल्या संपत्तीवर प्रेम तेवढं अन्य कोणत्याही गोष्टीवर नाही आपलं आपल्या संपत्तीवर एवढं प्रेम की काहीही झालं तरी आपल्या 7 बाऱ्यावरनं आपलं नाव आपण वजा होऊ देत नाही का संपत्तीवर प्रेम आहे जेवढा प्रेम संपत्तीवर त्याच्यापेक्षा अधिक शरीरावर प्रेम म्हणून आधी शरीराचा एवढं आपल्या शरीरावर प्रेम आहे ती कल्पना करा इथं एखादा नागवा आला नाही तर आला तर कोण नंतर थांबून भीतीनं महाराजा सकट सगळे फरक आपल्या शरीरावर कुणाचं प्रेम प्रत्येकाला आपल्या शरीराची काळजी आहे तर म्हणून ज्ञानोबाईंनी देताना हे उदाहरण शरीर कितीही प्रेम करा आटणारे संपत्ती कितीही साठवून ठेवा कमीच होणारे मग आटणार काय नाही ज्ञानोबाईंनी सांगितलं भगवंताचं नाम हरिनाम नाटे
नाते म्हणजे आटणार नाही ते बरोबर. बस भगवान परमात्म्याचं नाम आटणार नाही ते नाम आमच्या चित्तात आहे. भगवंताचं म्हणजे नाम त्याला नाश नाही. भगवंत आणि भगवंताचं नाम हे अविनाशी म्हणून ते सत्य. म्हणून नामाला उपमा विशेषण तुकोबार सत्य. कधी मुखात नाम आल्याबरोबर आता तुम्हाला कळतो न कळतो तो जाणवतो दिसतो हा दुसरा प्रकार. पण मुखात नाम आचरणात आणत असताना अन्य साधनामध्ये साधन सुरू करण्यापूर्वीही तयारी, साधन सुरू झाल्यानंतरही तयारी आणि साधन झाल्यानंतरही तयारी आहे. म्हणजे सोपं उदाहरण सांगतो. यज्ञ मार्गाने आम्ही तर यज्ञ करण्यासाठी शास्त्राचं चिंतन असेल की आपण आपलं सोडा पण पुढे 7 पिढ्या बसून खातील एवढं धान्य जवळ बाळगल्याशिवाय यज्ञ करता येणार नाही. म्हणजे आधी पूर्व तयारी साधना करत असताना यज्ञ करत असताना एवढी सामग्री पाहिजे. शास्त्राचं चिंतन तू एवढं पडलं पाहिजे. आहुती देत असताना किती चमचाभर शुद्ध गायीचं पाहिजे. म्हणजे पुन्हा साधनात ही तयारी, साधन झाल्यानंतर ही तयारी. तसं नाम डोळ्यासमोर नाम साधन जर त्यांच्या समोर ठेवलं तर अन्य साधनापेक्षा नाम साधन इतकं बरे. महाराजांची भाषा आंघोळी नरगे तोंड धुवावे. नाम घेण्यासाठी आंघोळ झाली, तोंड धुतलंय, काही पाहावं लागत आणि उठल्या बरोबर देखील आपण नाम घेऊ शकता. तुम्ही ज्या साधनाने भगवंताची प्राप्ती करतो त्या साधनाबद्दल आणि थोडं महाराज लाभाचं चिंतन करतात. मी बोलून गेलो संत महात्म्यांना आपला स्वभाव पूर्ण झाला. साधनामध्ये काय भेटतं हे सांगितल्याशिवाय तुम्ही सामान्य व्यवहारातलं उदाहरण घ्या. शेजारी 2 बँक, पण एक बँक 60% व्याज देते आणि दुसरी बँक 8% व्याज देते. आपण कुठल्या बँकेकडे देऊ? 60% 8% का लाभ घ्या दृष्टिकोनात नाव साधन प्राप्त होणारे लाभ
आपण आपल्यावर लादलेलं, म्हणजे आपणच आपल्याला त्या बंधनात अडकून घेतलेले. त्यातले कामं राहिलेली, घरची अडचण होती, माझी म्हैस माझ्याशिवाय धारच देत नाही, अनेक संसारावर राहतं. मला असं वाटू लागतं मी जर गेलो तर मागं कोण बघणार आहे? आपली शेती आहे, आपले मुलं बाळ आहेत, आपला संसार आहे. मग यांना जर सोडून मी परमार्थाला लागलो, हिमालयात जाऊन बसलो तर यांचं काय होईल? मग इच्छा असूनही संसार सुधरू देत नाही, परमार्थ घडत नाही. याला औषध काय? याला उपाय काय? त्यानं शंका ऐकून घेतली त्या महाराजांनी. आश्रमाबाहेरच एक मोठं झाड, ते गाथ्यामध्ये अनेक प्रकरणे शास्त्र 18 पुराण 4 वेळ सगळ्यांनी वैष्णवांची कीर्ती गायन केलेली आहे. का कीर्ती वर्णन करणं भगवंत जसं करतो तसं वेदही करतात. का तो लाभ प्राप्त त्यांच्या कीर्तीशिवाय किंवा त्यांच्या महिमेचं गायन केल्याशिवाय पूर्णता होऊ शकत नाही. आणि तुकोबारा वर्णन करत असताना, लाभ सांगत असताना उभय लोकी हा शब्द वापरतो. उभय लोकी म्हणजे फक्त भूलोक, स्वर्गलोक, पाताळ लोक नाही. स्वर्ग लोकात देखील अनेक उपनगर, सप्त स्वर्गलोक, सप्त पायऱ्या किंवा खाली देखील फक्त पाताळ म्हणून नाही, पाताळात देखील अनेक उपपाताळ नाच आहे. रामायणामध्ये प्रत्येक पाताळाचं सुंदर वर्णन करतात. एवढंच नाही, कोणतं पाप केल्यानंतर कोणतं पाताळ भेटतं याचंही वर्णन करतात. जसे खाली 7 पाताळे तसे वर देखील 7 तळ. स्वर्गलोक प्रत्येकाचं नाव नातराय वर्णन करतात. आणि या प्रत्येक लोकांमध्ये वैष्णवाची कीर्ती आहेच. आमच्या फक्त स्वर्गात अमरावतीत गायन केलं जातं,
इंद्र लोकात नाही असं होत नाही. प्रत्येक लोकांमध्ये आणि वैष्णवाचा अधिकार एवढा की इंद्राकडे जर महात्मे गेले तर इंद्राने उठावं, आपल्या सिंहासनावर बसवावं आणि त्यांची पूजा करावी. पण नुसतं देव सोडा, वैष्णवाचा अधिकार एवढा, कीर्ती एवढी आहे. वैष्णव देवाचे कट्टर विरोधक असणारे दैत्य, या दैत्याकडे जरी महात्मन गेले, नारद महर्षी इंद्राकडे जावं, इंद्राने पूजा करावी, ब्रह्मदेवाकडे जावं, ब्रह्मदेवाने पूजा करावी, तेच नारद महर्षी दैत्याकडे आले तर दैत्यांनी देखील त्यांची पूजा करावी. त्यांचा अधिकार केवळ म्हणून महाराज सांगत असताना उभय लोकी कीर्ती जेणे हा लाभ प्राप्त होतो. लाभ येण्याकरता की तुम्ही आम्ही नामस्मरणाकडे प्रवृत्त व्हावं. कोणते लाभ भेटतात? जेणे कुठती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे
व्यक्तीचा स्वरूप तुमच्या आमच्या समोर ठेवता, नाम साधनाचा असणारा अर्थ तुमच्या आमच्या समोर ठेवता आणि अर्थाबरोबर या साधनाच्या अवलंबनातून कोणता लाभ प्राप्त होतो याचंही चिंतन तुकोबाराच्या चालू असणारा हा आपल्या गावचा उत्सव. उत्सवामध्ये असे असणारी सेवा. एखादा उत्सव साजरा करायचा म्हटलं तर त्याच्या प्रत्येक घटकाचे योगदान आहे. जसं भजनकरी आहे तसं गावातील किंवा जिथं उत्सव होणार आहे त्या उत्सवाच्या स्थानातील प्रत्येक घटकाचे ते योगदान महत्वाचं ठरतं. फक्त वारकरी आहे, भजनी आहे, त्या भजण्याचं किंवा वारकऱ्याचं योगदान नाही. जे अन्य लोक आहेत प्रत्यक्ष गाव त्या गावाचं संपूर्ण असणारे योगदान ते उत्सवाला कारणीभूत ठरतं. तसं प्रत्येक आपल्या घटकाचं गावातील प्रत्येक तुम्ही असो त्या घटकाचं योगदान आहे. त्याचं सकारात्मक दृष्ट्या त्याचं नकारात्मक दृष्ट्या पण कोणत्याही बाबतीत ते योगदान आहे. म्हणून हा उत्सव आपला आणि या उत्सवात असणारे आजची सेवा नाम साधन सांगतात आणि या साधनाने असणारे लाभ सांगतात. लाभाबरोबर तुझं
तुकोबरा एका गोष्टीची जाणीव करून देतो, म्हणजे विधी. नाम साधन महत्वाचं, नाम साधन सोपं देखील, नाम साधनाच्या अंगीकारातून लाभ प्राप्त होतो. नवे नवे महात्म्यांची भाषा नाम साधनाच्या अंगीकारातून विकार देखील आढळून येणार नाही. ते भगवंताची प्राप्ती होईल. पूर्ण संत महात्मे तुकोबरा तिथं जाणीवपूर्वक कधी सांगतात, भाव ज्याचे जाती त्याशी लाभ उठाव. तर भाव ज्याचे जाती, भाव म्हणजे काय? भावाचे अनेक अर्थ. कधी महात्मा तुकोबरा भाव या अर्थाचा, भाव हा शब्द प्रेमाकरता वापरतात, पण इतर अपेक्षित अर्थ भाव म्हणजे विश्वास. आपल्या साधनावर आपण जी साधना करतो त्या साधनेवर आपला विश्वास असला पाहिजे. नामानं मला भगवंताची प्राप्ती होईल हा अंतःकरणामध्ये विश्वास असल्याशिवाय परमार्थावर, परमार्थ आपल्या उद्धाराचा कारण होईल हा परमार्थावर विश्वास असल्याशिवाय परमार्थ आपला उद्धार करत नाही. म्हणून भाव पाहिजे. भाव म्हणजे विश्वास. मग हा भाव विश्वास कशाने प्राप्त होतो? परमार्थात जरी असलो तरी परमार्थाला लागून विश्वास पात्र झालो असं होत नाही. मग अंतःकरणात विश्वास प्राप्त होतो तरी कशा? याच विश्वास प्राप्त व्हावा. आपण जो परमार्थ करतो त्या परमार्थाबद्दल अंतःकरणामध्ये विश्वास दृढ व्हावा. याच करता संत महात्म्यांनी किंवा आपल्या साधू पुरुषांनी नियमाची चाकोरी आपल्याला बांधून दिली. आणि या नियमाची चाकोरी किंवा नियमाचं पालन एवढ्या करतात की अंतःकरणामध्ये त्या साधनाविषयी असणारा विश्वास निर्माण झाला पाहिजे. या करता हे नियम घालून दिले. का एक नियम? कारण अंतरात्म्यात विश्वास निर्माण झाला पाहिजे. याच करता एक नियम. आणि हे नियम आपल्याच महात्म्यांनी घालून दिले, आपल्या थोर पुरुषांनी, साधू पुरुषांनी घालून दिले. प्रत्येक बाबतीत परमार्थात नियम. हो, बाकीचं सोडा, आपल्या व्यवहारात नियम आहेत आणि त्या नियमाच्या बाहेर जर गेलो तर आपल्याला व्यवहार फायदेशीर होत नाही. एखाद्याने एखादं दुकान टाकलं, ते दुकान त्या व्यापाराच्या चौकटीत राहिलं तर नफा प्राप्त होतो. त्या नियमाचं उल्लंघन आपण पुढे करून गेलो तर नफा प्राप्त होत नाही, उलट तोटाच प्राप्त होतो. कारण ती चाकोरी आपण पाहिली, ती चौकट आपण पाहिली. तसं परमार्थात देखील या चौकटी घालून दिली. या चौकटी एवढ्याच करता होतं की परमार्थातलं सत्व पाळलं गेलं पाहिजे. यातलं जे सत्व आहे ते भंगलं नाही गेलं पाहिजे. याच करता हे चाकोरी. अन्यथा या चाकोरीचं पालन न केल्यानं आता आपण झालेलं नुकसान अनुभवतो. आपणच अनुभवतो. आपणच जुने लोक म्हणतात आधी सारखा आता परमार्थ राहिला नाही. का राहिला नाही? ते सत्वच आमच्याकडनं पाळलं गेलं. सामान्य नाही, जुने मंडळी देखील आधी सत्व असं होतं की चाल देखील जवळजवळ 1000 अभंग पाठ असणाऱ्यांना दिली जायची आणि कीर्तन देखील 2000 अभंग पाठ असणाऱ्यांना दिलं जायचं. याचं कारण काय होतं? कारणच एक होतं की शब्दात किंवा ज्यांना आपण म्हणायला देतोय त्यांना निदान घेतलेला अभंग तरी पाठ असावा. आणि जर पाठ नसेल तर शब्दभेद आता आपण अनुभवतो. कुणी तेने म्हणतंय, कुणी बरी म्हणतंय. कशामुळे हे होतं? पाठाच नाही. नुसतं उभारायचं, 2 चाली म्हणायच्या, घरी जायचं, झोपायचं. परमार्थाचा ध्यास नाही. संत महात्म्यांनी, आपल्या महात्म्यांनी हे जे नियम घालून दिलेले ते एवढ्या करतात की आपल्याकडून सत्वाचं आणि हे सत्व पालन झालं की अंतःकरणात त्या अक्षराचा विश्वास निर्माण होतोच. म्हणून आधीचे जे वारकरी होते ते पूर्ण, कुणीही श्रोते असो किंवा उभारलेले असो किंवा गायक मंडळी असो, कुणीही असो, एक तत्व पाळलं जायचं. सगळ्यांकडून की चालू असताना कीर्तन, पाण्याचं सेवन किंवा गुळाची चव
कुणीही खात नाही. आम्हीच कंबर बांधून म्हणतो देव भावा हर तुला. परमार्थ करत असताना देह जातो, आम्हाला भार राहत नाही हे म्हणणार आहे आम्हीच. आणि गायन केल्या केल्या वाजवल्या वाजवल्या नजर चुकवून पाणी पिणारे कोण? कुठे गेलं सर? कुठं चाललं? आणि पुन्हा बोलायचं एवढं सत्ता केलं पण फळ प्राप्त झालं नाही. फळ कसं प्राप्त झालं? नियमातच आम्ही राहिलो नाही तर फळ आम्हाला प्राप्त होणार नाही. कितीही असा मोकळा परमार्थ करा, कितीही ओरड. जुनं मंडळी लोकेशन वगैरे म्हणू देत नाही का? आपण मूळ कुठलेही शब्द महात्म्यांच्या अभंगामध्ये अक्षरामध्ये वाढवायचे नाही. हा दंड होतो. कुणी म्हणायला जरी लागलं तरी मोठे महात्मे म्हणू देत नव्हते, बंद करत. का आपल्याला तो अधिकार नाही. ते अक्षर शुद्ध करण्यासाठी महात्म्यांनी काकासाहेबांनी जिभेवर चटके खाल्लेले, एक एक अक्षर काढलेले. आणि आपण आपल्या मस्तीमुळे म्हणतो आपल्याला असणाऱ्या तुला दाखवल्या आपण जर त्याच्यात शब्द वाढवत असू त्यातून फळ मिळणार नाही. ते शब्द म्हणजे प्रत्यक्ष तुकोबा. ते शब्द म्हणजे आपल्याला त्या शब्दाच्या उच्चारातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार. आणि ते शब्द ग्रहण करण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला नाही. हे आधीचे वारकरी ते पाळत होते म्हणून त्यांना परमार्थाचं फळ प्राप्त होत. अजून सुद्धा जर पाहायचा असेल तर आषाढी वारी अनुभव. तिथं पाहायला गेलं तर इकडून तिकडून जर नजर फिरवली तर धोत्राशिवाय तुम्हाला कुणीही दिसणार नाही. आता धोतर दुर्लभ झालं. काळी पॅन्ट वर पांढरा शर्ट. दोनच कारण धोतर न घालण्याची. म्हणजे माझ्या अभ्यासाने एकतर परमार्थाची लाज वाटते, नाहीतर दुसरं कारण म्हणजे आळस. या व्यतिरिक्त दुसरं कारण असू शकत नाही. चिंतन करताना सहज आपण विचार करून जातो 2 तास आहे मग धोतर घातलं काय पॅन्ट घातली काय. असं जर असेल तर मग भोंगळच उभा. पॅन्ट तर कशा? आपण आपल्या सत्वाचं जर पालन केलं नाही तर असा परमार्थ तुला कितीही करा, म्हातारपणापर्यंत करा, भगवंत आपल्या स्वप्नात देखील येणार नाही. का? आम्ही आमच्या सत्वाचं पालन केलं. हे सत्व आम्हाला सांगितले गेले फक्त आमच्या अंतःकरणात विश्वास निर्माण व्हावा. याच कीर्तन सुरू असताना आणखीन एक नियम होता की कधीही पियावं आणि कधीही जावं चालत नव्हतं. आता आपण येतो कधी पहिली चाल झाल्यावर महाराजांनी सुरू केल्यावर मग आम्ही यायला सुरुवात केली. आमचे काम होतो कामाचीत ना आम्ही लोक. आणि कीर्तन सुटायच्या घरी चालत नव्हतं. का? जुने लोक नियम सांगायचे रामकृष्ण सुरू झाल्यावर भगवान शंकर जिथं कीर्तन सुरू तिथं आपलं त्रिशूळ घेऊन फिरत असतो. म्हणून काळाला देखील कीर्तन सुरू असताना आत येण्याची परवानगी नाही. आणि आपण कधीही यावं आणि कधीही जावं हा शंकराचा केलेला अपमान आहे. जुने लोक उठू देत नव्हते. पण आपला आत्ताचा मनासारखं कधी यायचं कधीही जायचं, कुठेही उठायचं, कधीही बाहेर जायचं. ते भगवान शंकराचा आपण अपमान करतो. तुमचे नियम पाळल्याशिवाय अंतःकरणात विश्वास निर्माण होणार. आणि अंतःकरणात विश्वास निर्माण झाल्याशिवाय खूप बऱ्याची भाषा भगवंत प्राप्त होणार नाही. बावजाची गाठी ज्यांच्या अंतःकरणात विश्वास आहे त्याशी लाभ होता. त्याशी हा शब्द लक्षात घ्या. त्याशी म्हणजे कुणाच्या अंतःकरणात ज्याचा विश्वास आहे. आणि हा विश्वास निर्माण होतो फक्त नियमाच्या पालनातून. जर नियम पाळले नाही
तर विश्वास नाही. जर विश्वास नाही तर त्याची प्राप्ती देखील नाही. अर्थात नाम मुखात आल्याचा तुम्हाला फायदा भेटेल, पुण्य प्राप्त होईल, पाप जाईल, पण भगवंताची प्राप्ती होईल असं नाही. नाम व्यर्थ जाणार पण त्याची लाभ उठावटी भेटणार. भेटेल फळ नक्की भेटेल नामाची, पण भगवंताची प्राप्ती नाही. म्हणून भाव विश्वास अंतःकरणात पाहिजे. भगवंताची कृपा होती आणि हा विश्वास ज्यांच्या अंतःकरणात आहे ते भक्त, त्या भक्ताचं नेमकं स्वरूप कसं तुका करायला सांगतात. तुका तो भोळा. आता भोळा म्हणजे काय? भोळा म्हणजे वेडा नाही. लौकिक अर्थानं आम्ही भोळा म्हणजे वेडा समजतो, पण भोळा म्हणजे वेडा नाही. मग भोळा अर्थात शब्दाचा अर्थ काय? भोळा शब्दाचा अर्थ सगळ्यात सोपा, भगवंता विठ्ठल सोडून अन्य देव जो मानायला तयार नाही तो भोळा. भक्ती मार्ग सोडून अन्य साधनाकडे जो बघायला तयार नाही तो भोळा. आम्ही भोळे नाही. आम्ही जर भोळ असतो तर प्रत्येक वाराला प्रत्येक देवतेकडे धावत गेलो नसतो. मंगळवार आला की एकीकडे, गुरुवार आला की एकीकडे, शनिवार आला की मालकिरायाकडे निघत. पण तो जाणत नाही. भगवंत सोडला, विठ्ठल सोडला तर अन्य देव तो मानायला तयार नाही. बळ्या माझा पंढरीला जो या तत्वावर तो रूढ आहे, या तत्वावर जे रूढ आहे ते स्वरूपानं भोळ. भोळे जरी असले तरी ताकद तुको परे सांगतात. काळाला मात करण्याची त्याची जमत. जिंकू जाणे, जिंकू जाणे म्हणजे काळावर मात कशी करावी याचं ज्ञान त्याला अवघड आहे. जे ज्ञान इंद्राला देखील नाही, जे ज्ञान ब्रह्मदेवाला देखील नाही, असं ज्ञान भक्ताला मात्र प्राप्त आहे. का? इंद्र जरी असला तरी इंद्राला परत येणं आहे. पुण्य संपल्यानंतर इंद्राला देखील भूलोकात यावं लागणार आहे. मग त्या पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची होती. मग येऊ लागत की माघारे मृत्यू लोकात आलेच. ब्रह्मदेवाला सुद्धा काळानं सोडलं नाही. भले आयु मर्यादा जास्त, 100 वर्षाची गणना जास्त असेल, पण भगवंताला ब्रह्मदेवाला देखील 100 वर्ष संपल्यानंतर परत मृत्यू लोकात येणं आहे. म्हणजे काळावर विजय प्राप्त कसा करावा हे ज्ञान त्यांना नाही. ते ज्ञान मात्र भक्ताला जिंकू जाणे.
विठ्ठल विठ्ठल